Next example. Find the solution of the initial value problem. X dash is equal to ax and x at 0 is 2, 2. Initial value problem का म्हणतो आपली सिस्टीम आहे इथे x dash is equal to ax सिस्टीम आहे पण ही जी कंडिशन आहे इनिशियल कंडिशन त्याच्यामुळे या प्रॉब्लेमला काय म्हणतो आपण इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम. मग पुन्हा इथं पण आपले काय येणार आहे जे आयगेन व्हॅल्यूज आहे ते येणारे आपले कॉम्प्लेक्स नंबर्स. ओके, तर इथं रिअल पार्ट 0 नसणार आहे. हे पण आपण ऑलरेडी त्या नोट्स मध्ये दिलेलं आहे, तिथं डिस्कस पण केलेलं आहे की कसं हे डिराईव्ह केलेलं आहे. मग आता या टाईपचा जो मॅट्रिक्स असतो कोणत्या टाईपचा अल्फा बीटा मायनस बीटा अल्फा याचे आयगेन व्हॅल्यूज येतात अल्फा प्लस और मायनस बीटा आहे. बस इथला जो मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्स सोबत जर कम्पेअर केली तर अल्फाची व्हॅल्यू काय येते आपली -1/10 आणि बीटा काय येतोय तर 1. बीटा काय येतोय 1. मग त्यावरून आपण काय करू इथल्या आयगेन व्हॅल्यूज आणि इथलं जनरल सोल्युशन. ओके, हियर आयगेन व्हॅल्यूज ऑफ दिलेला जो आपला मॅट्रिक्स आहे -1/10 1 -1 -1/10 याचे जे आयगेन व्हॅल्यूज आहेत ते काय येतील. अल्फाची व्हॅल्यू आहे आपली इथं -1/10 -1/10 प्लस और मायनस बीटा इंटू आय. बीटाची व्हॅल्यू आहे आपली 1 1 इंटू आय. ओके, म्हणजे आयगेन व्हॅल्यूज काय येतील -1/10 प्लस और मायनस आय. या झाल्या आपल्या आयगेन व्हॅल्यूज. ओके, अँड जनरल सोल्युशन ऑफ given system is. Okay, given system चा जनरल सोल्युशन x of t is equal to c1. ओके, e raised to मायनस अल्फा टी. ओके, मायनस अल्फा म्हणजेच काय आपला सॉरी मायनस अल्फा पाहिजे होते की प्लस अल्फा. ओके, एक करेक्शन इथं सोल्युशन मध्ये आहे ना मायनस अल्फा न पाहता तिथे काय पाहिजे आपल्याला प्लस अल्फा पाहिजे. मायनस अल्फाच्या जागेवर काय पाहिजे तर प्लस अल्फा म्हणजे e रेस टू -1/10 इंटू टी म्हणजे काय येतो -t/10. ओके, सोल्युशन इन कॉस टी साइन टी प्लस त्याच्यानंतर C2 e रेस टू पुन्हा सेम -t/10 साइन टी आणि कॉस टी. अजून एक करेक्शन होतं इथं सोल्युशन मध्ये जसं आधी आपला बीटा होता तसं इथं काय पाहिजे असतो बीटा. सोल्युशन मध्ये एक करेक्शन इथं पुन्हा इथं सोल्युशन काय पाहिजे आपल्याला कॉस बीटा टी साइन बीटा टी. इथे इथे करेक्शन करून घ्या साइन बीटा टी कॉस बीटा टी. ओके, बीटाची व्हॅल्यू 1 पुट करतो अल्फाची व्हॅल्यू -1/10 पुट करतो. ओके, हे काय झालं आपलं जनरल सोल्युशन. पण आपल्याला इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे. आपल्याला जनरल सोल्युशन नाही पाहिजे, जो इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन. आपण कशाचं सोल्युशन फाइंड आउट केलं फक्त सिस्टीमचं केलं, त्याच्यात या इनिशियल कंडिशनचा युज केलेला नाही. मग आता काय करू आपण इथं इनिशियल कंडिशनचा इथं युज करू. बट दिलेलं काय आपल्याला ते लिहून घेतलं एक्स ऍट 0 काय दिलेलं आहे आपल्याला 2 2. आता आपण एक्स ऍट 0 ही जी आहे म्हणजे या इक्वेशन मध्ये इथं टी ची व्हॅल्यू 0 पुट त्याच्यावरनं काय येतं ते बघू आपण. एक काम करू असं लिहिण्यापेक्षा आपण बेटर डायरेक्टली एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करू आणि नंतर याची व्हॅल्यू दिलेली जी व्हॅल्यू ती लिहू. काय लिहू ती 2 2 दिलेली. काय होतं बघा आता देअरफॉर एक्स ऍट 0 इनिशियल कंडिशनचा यूज करायचा मग टी ची व्हॅल्यू डायरेक्टली 0 ई रेस टू 0 काय होऊन जाईल 1 होऊन जाईल. ओके, तो काही लिहत नाही. त्याच्यानंतर कॉस टी कॉस झिरो ची व्हॅल्यू काय येणार आहे 1. साइन 0 ची व्हॅल्यू 0. C2 इंटू ई रेस टू 0 होणार आहे 1.
साइन 0 आणि कॉस 1. आता पुढं एक्स ऑफ 0 जर दिलेलं आहे आपल्याला त्याची व्हॅल्यू करतो. एक्स ऑफ 0 काय दिलेलं आहे आपल्याला 2. म्हणजे तो लिहून घ्या आता. 2 इज इक्वल काय होतं बघा आता राईट हँड साईडला C1 ने मल्टिप्लाय करून द्या. ओके, C1 × 1 C1 × 0. ओके, त्याच्यानंतर ऍड करून द्या. C1 × 1 प्लस C2 × 0 राहील काय C1 × 1 प्लस C2 × 0. 0 होऊन जातो म्हणून काही लिहत नाही. पुढं C1 × 0 प्लस C2 × 1 म्हणजे काय ते therefore C1 ची व्हॅल्यू काय आली आणि C2 ची व्हॅल्यू पण काय आली. दोघांची व्हॅल्यू सेम आली. लिहून C1 इज इक्वल टू 2 C2 इक्वल टू. ओके, आता या ज्या व्हॅल्यूज आलेल्या व्हॅल्यूज या कुठं पुट करायच्या इथं. ओके, या व्हॅल्यूज 1 मध्ये पुट कर. 1 बिकम्स आता त्याच्यात एक्स ऑफ टी काय होऊन जाईल बघा. 2 e⁻t/10 त्याच्यानंतर cos t sin t. cos t sin t त्याच्यानंतर पुढं प्लस C2 म्हणजेच पुन्हा e⁻t/10 इथे येईल sin t cos t. तर इथे जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर 2 पण कॉमन घेता येईल आणि e⁻t/10 पण कॉमन घेता. ते कॉमन घेऊन टाकू आणि काय राहतं ते लिहू. वाईस e⁻t कॉमन पहिले इथं राहील cos t sin t प्लस sin t आणि cos t. म्हणजे इथं काय होऊन जातं आता cos t प्लस sin t sin t प्लस cos t. दोन्ही मॅट्रिसेसची ऍडिशन करून टाकू. फॉर्म्युला यूज करता येण्यासारखं आहे cos t sin t sin t cos t. ओके, काही यूज करण्यासारखं असेल तर त्याचा यूज करा. ओके, जर आपण ऍज इट इज काही चेंज करत नाही. जर काही फॉर्म्युला सुचला तर ते कॅल्क्युलेशन पुढे करा. मायनस sin t प्लस cos t. हे झालं आपलं रिक्वायर्ड सोल्युशन. समजा याच्या पुढे काही करता आलं तर मी ते तुम्हाला या व्हाईट बोर्ड मध्ये अपडेट करून देईल. आता म्हणजे इथंच एक्झाम्पल कम्प्लीट झाले.